एक तरुण आपली बायको आणि आपल्या कुटुंबासोबत राहत होता. घरचा खर्च भागवण्यासाठी तो आपल्या एका मित्रासोबत कमाई करण्यासाठी दिल्लीला गेला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे दिवसभर काम करून थकून भागून येतो आणि तरीही स्वतःच जेवण बनवतो, कपडे धुतो, मग तुझ्या बायकोला इथे दिल्लीला का बोलावत नाही? शेवटी त्या तरुणाने मित्राचा सल्ला मानला आणि आपल्या बायकोला दिल्लीला बोलावून घेतलं. इथूनच अशा एका घटनाक्रमाची सुरुवात झाली, जो तो व्यक्ती फक्त डोळ्यांनी पाहत राहिला पण काहीच करू शकला नाही. शेवटी नेमकं काय घडलं होतं ही संपूर्ण घटना मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आजची घटना बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील आहे. दरभंगा जिल्ह्यामध्ये सिंहवाडा नावाचा एक पोलीस ठाणा आहे. त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामपूर नावाचं एक गाव आहे. त्या गावात राहणारा रितेश ठाकूर, ज्याचं सध्याचं वय 25 वर्ष आहे. ही घटना आजपासून 4 वर्षापूर्वीची म्हणजे 2022 सालातील आहे. रितेश ठाकूर आपल्या चुलतीच्या माहेरी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात फिरण्यासाठी गेला होता. सीतामढी जिल्ह्यात नवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये तो पोहोचला. तिथे गेल्यावर रितेश ठाकूरला एक मुलगी दिसली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. रितेशने तिच्याकडे जाऊन विचारलं, तुझं नाव काय आहे? त्या मुलीने उत्तर दिलं, माझं नाव उर्मिला आहे. त्यावेळी उर्मिलाचं वय 17 वर्ष 11 महिने होतं. ही घटना 4 वर्षापूर्वीची असल्याने त्यावेळी रितेश ठाकूरचं वय 22 वर्ष होतं. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. हळूहळू ते एकमेकांना आवडू लागले. रितेश आणि उर्मिला यांच्यामध्ये आता जवळीक वाढू लागली. रितेश उर्मिलाला म्हणाला, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय, माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय. उर्मिला देखील त्यासाठी तयार झाली. त्यावेळी उर्मिला 12वीमध्ये शिकत होती. तिचं 18 वर्ष वय पूर्ण होण्यासाठी अजून 1 महिना वय बाकी होतं. अवघ्या एका आठवड्यात दोघांची अनेकदा भेट झाली. एकमेकांना भेटता भेटता आणि ओळख वाढता वाढता त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं. शेवटी रितेश ठाकूरने आपल्या घरच्यांसोबत या विषयावर चर्चा केली. तो म्हणाला, मला उर्मिलासोबत लग्न करायचं आहे. त्याने उर्मिलाचा फोटो घरच्यांना दाखवला, पण घरच्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, आम्ही जिथे योग्य वाटेल तिथेच तुझं लग्न लावून देऊ. अशा अनोळखी मुलीशी लग्न करणं योग्य नाही. शेवटी रितेश ठाकूरने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. तो उर्मिलाला म्हणाला, तू 1 महिना थांब. तुझं 18 वर्ष वय पूर्ण होताच आपण कोर्ट मॅरेज करू. लग्न झाल्यावर मग कुणी काही बोलू किंवा अडवू शकणार नाही. 1 महिना उलटला. उर्मिला आपल्या घरातून बाहेर पडली. तिकडे रितेश देखील घरातून निघाला. दोघांनी कोर्टात जाऊन विधीपूर्वक लग्न केलं. त्यानंतर त्यांनी भाड्याच्या एका खोलीत राहण्याला सुरुवात केली. काळ पुढे सरकत गेला. आता रितेश ठाकूर आणि उर्मिला नवरा बायको झाले होते. घरच्यांना वाटलं की रितेशने लग्न तर केलंच आहे, मग त्याला आणि त्याच्या बायकोला स्वीकारण्यात काय हरकत आहे. त्यामुळे रितेश आणि उर्मिलाला घरी बोलावण्यात आलं. आता रितेश आपल्या बायकोसोबत आनंदाने संपूर्ण कुटुंबात राहू लागला. काळ पुढे सरकत राहिला. काही दिवसानंतर उर्मिलाने एका मुलीला जन्म दिला. म्हणजे रितेश आता वडील झाला होता. वेळ पुढे सरकत राहिला. दरम्यान 2024 साल आलं. 2024 साल सुरू होताच रितेशवर जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. त्याला एक मुलगी होती, बायको होती, तसेच घरात इतर कुटुंब देखील होतं. रितेशने विचार केला, आता चांगली कमाई केली पाहिजे, म्हणजे घरचा खर्च व्यवस्थित चालेल. शेवटी रितेश कमाईसाठी दिल्लीला गेला. तिथे त्याने एका खाजगी कंपनीमध्ये काम सुरू केलं. रितेशचा एक मित्र होता. तोही दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटका गावचा रहिवासी होता. त्याचं नाव होतं अजित शर्मा. अजित शर्मा आणि रितेश ठाकूर यांची आधीपासूनच चांगली ओळख होती. एके दिवशी अजितने रितेशला फोन केला. तो म्हणाला, मला कमाई करायची आहे. बिहारमध्ये राहून काही विशेष होत नाही. मी दिल्लीला येऊन तुझ्यासोबत राहून काम करायचा विचार करतोय. रितेश म्हणाला, ठीक आहे ये. शेवटी अजित शर्मा दिल्लीला रितेशकडे आला. दोघेही एकाच खोलीमध्ये राहू लागले. अजित आणि रितेश एकाच कंपनीत काम करत होते. अशा प्रकारे काही दिवस गेले. एके दिवशी अजित शर्मा रितेश ठाकूरला म्हणाला, अरे तू दिवसभर 12 तास मेहनत करतो, त्यावर संध्याकाळी परत येऊन स्वतः स्वयंपाक करतो, इतकं कष्टाचं आयुष्य जगतो. माझं अजून लग्न देखील झालं नाही, म्हणून माझी गोष्ट वेगळी आहे.
पण तुझं तर लग्न झालंय. तुझ्या बायकोला तू दिल्लीला बोलावून घे. किमान ती तुझी काळजी घेईल, तुला कामात मदत करेल, कपडे धुवेल, जेवण बनवेल. इतकं तरी ती नक्कीच करू शकेल. अजित शर्माने आपल्या मित्राला हा सल्ला दिला. रितेशने मित्राचं म्हणणं मान्य केलं. त्याने घरी फोन केला. बायको उर्मिलाला तो म्हणाला, तूही दिल्लीला ये, आपण दोघे इथे एकत्र राहू. मी कामाला जाईल, तू खोलीत राहा. उर्मिलाने देखील नवऱ्याचं म्हणणं मान्य केलं. ती दिल्लीला रितेशकडे आली. आता उर्मिला आणि रितेश दोघे एकत्र राहू लागले. रितेश रोज सकाळी 7 वाजता कामावर जायचा, तो संध्याकाळी 7 वाजताच परत यायचा. तोपर्यंत उर्मिला खोलीत राहून जेवण बनवत असायची. रितेश घरी आल्यावर दोघे एकत्र जेवण करायचे. रितेशचा मित्र अजित शर्माची खोली अगदी त्याच्या शेजारीच होती. अजित नेहमी येऊन विचारायचा, वहिनी कशा आहात, काही अडचण तर नाही ना, दादा कामावर गेले आहे, काही मदत लागली तर मला नक्की सांगा. कधी कधी उर्मिला जेवण बनवत असताना अजितही तिथे येऊन जेवून जायचा. तो स्वतः स्वयंपाक करत नसायचा. रितेशही अजितला म्हणायचा, अरे जास्त काळजी करू नको, माझ्या खोलीवर येऊन जेव, तुझी वहिनी जेवण बनवतेच. अशा प्रकारे दिवस पुढे जात राहिले. अजित बाजारातून भाजीपाला आणि इतर सामान देखील त्यांना आणून देत होता. म्हणजेच तो उर्मिलाची खूप काळजी घेत असल्याचं दाखवत असायचा. एके दिवशी अजित शर्मा उर्मिलाला म्हणाला, वहिनी तुम्ही खरंच खूप सुंदर आहात, म्हणूनच रितेश दादांनी तुमच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. हे ऐकून उर्मिला फक्त हलकेच हसली. उर्मिलाला त्या हसण्याचा अजितने वेगळा अर्थ काढला. त्यानंतर अजित रोजच उर्मिलाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. एके दिवशी अजित उर्मिलाला म्हणाला, वहिनी माझं अजून लग्न झालं नाही, तुम्ही माझ्या जवळ या ना, याबद्दल कुणाला काही कळणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, फक्त एकदाच माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवा. उर्मिलाने वारंवार त्याला नकार दिला. ती म्हणाली, हे पहा, तू असं केलं तर मी माझ्या नवऱ्याला सांगेल, तुम्ही त्यांचे मित्र आहात, माझ्यासोबत असं वागू नका. पण अजित शर्मा गोड गोड बोलून तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत राहिला. तो सतत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा उर्मिला त्याचं काही देखील ऐकत नव्हती. तेव्हा एके दिवशी अजितने तिच्यावर जबरदस्ती केली, तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच तिचे भोंगळे फोटो देखील काढले. त्यानंतर हा प्रकार वारंवार घडू लागला. जेव्हा रितेशची दिवसभराची ड्युटी असायची तेव्हा अजित मुद्दामच स्वतःची रात्रीची ड्युटी लावून घेत असायचा. दिवसा तो खोलीवर थांबायचा आणि उर्मिलासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. अशा प्रकारे हे प्रकरण बराच काळ सुरू राहिलं. काळ पुढे सरकत राहिला. एके दिवशी रितेश अचानक घरी परतला. त्याने उर्मिला आणि अजितला आक्षेपार्ह अवस्थेत एकत्र पाहिलं. हे दृश्य पाहताच रितेशला जबर धक्का बसला. अजित गाईगाईने कपडे घालून तिथून निघून गेला. उर्मिला मात्र रितेशच्या पायावर पडली. ती रडत म्हणाली, मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली, यापुढं असं कधी होणार नाही. पण नवरा रितेश मात्र संतापला होता. तो म्हणाला, आता तू माझ्यापासून घटस्फोट घे आणि तू निघून जा. मला आता तुझी काही देखील गरज नाही. तुला जिथे जायचं असेल तिथे जा. त्यावेळी उर्मिला खूप घाबरली होती. रितेश घटस्फोटाचे पेपर घेऊन आला. त्याने उर्मिलाकडून त्यावर सही करून घेतली आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर उर्मिलाला तिच्या माहेरी पाठवून दिलं. उर्मिला माहेरी निघून गेली. रितेशने मात्र आपल्या लहान मुलीला स्वतःजवळच ठेवलं. मुलीची जबाबदारी त्याने स्वतः स्वीकारली. उर्मिलाला एकटीला माहेरी पाठवण्यात आलं. काळ पुढे सरकत राहिला. अजित शर्मा अजूनही तिथेच राहत होता. एके दिवशी अजित आणि रितेश यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की अजितने रितेशवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये रितेश गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर सुमारे 10 ते 12 टाके घालावे लागले. उर्मिलाला ही गोष्ट समजताच ती तात्काळ दिल्लीला आली. घटस्फोट झाला असला तरी तिने नवरा रितेशची सेवा करण्याचा निर्णय घेतला. ती रुग्णालयात त्याची मनापासून काळजी घेऊ लागली. या दरम्यान उर्मिलाने अजित शर्मा विरुद्ध दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली. तिने पोलिसांना सांगितलं, अजितने माझ्या नवऱ्यावर हल्ला केला आहे. काही दिवसांनी रितेशची प्रकृती सुधारू लागली. शुद्धीवर आल्यावर त्याने उर्मिलाला पुन्हा तिच्या माहेरी जायला सांगितलं. तो तिला म्हणाला, तू इथे राहू नको, तुझ्यामुळेच अजितने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्या प्रकरणाला तूच कारणीभूत आहे. माझ्याजवळ पुन्हा कधी येऊ नको. आपला घटस्फोट आधीच झाला आहे. तू तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग. माझ्याशी आता तुझा काही देखील संबंध नाही.
उर्मिला पुन्हा एकदा आपल्या माहेरी परतली. दुसरीकडे रितेश आपल्या मुलीला घेऊन आपल्या गावी परत आला. काही दिवस उलटून गेले. अजित शर्मा मात्र उर्मिलाला सतत फोन करू लागला. तो वारंवार त्याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण उर्मिला त्याचे फोन उचलत नव्हती. कधीमधी फोन उचलला तरी ती त्याला स्पष्ट सांगत असायची, अजित मला पुन्हा फोन करू नको. तुझ्यामुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं. आज माझी अवस्था अशी झाली आहे की मी कुठलीच राहिली नाही. त्यावर अजित म्हणाला, वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. रितेशने तुम्हाला घटस्फोट दिला असेल, पण मी आयुष्यभर तुमची साथ देईल. एकदा मी तुमचा हात धरला आहे, तुमच्या आयुष्यात आलो आहे. आता मी तुम्हाला कधी सोडणार नाही. माझं अजून लग्न झालं नाही, म्हणून आता मी तुमच्यासोबत लग्न करेल. अजित सतत अशाच गोड गोड गोष्टी बोलून उर्मिलाचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला म्हणाला, तू पुन्हा दिल्लीला ये, आपण दोघं लग्न करू आणि कायम एकत्र राहू. त्यावेळी उर्मिलाकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. रितेशने तिला पूर्णपणे स्वीकारायला नकार दिला होता. शेवटी उर्मिलाने अजितच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 23 जानेवारी 2025 रोजी ती दिल्लीला पोहोचली. त्यानंतर अजित तिला हरियाणामध्ये घेऊन गेला. दोघांनी मंदिरात जाऊन विधीपूर्वक लग्न केले. त्यानंतर अजित आणि उर्मिला नवरा बायकोप्रमाणे एकत्र राहू लागले. दोघे एकत्र राहू लागल्यानंतर अजितने उर्मिलाला आपली दुःखद कहाणी सांगायला सुरुवात केली. अजित शर्मा म्हणाला, तुला माहिती आहे का, मी कर्ज घेतलं आहे. त्या कर्जामुळे मी खूप अडचणीत सापडलोय. म्हणून मला वाटतं तू ही नोकरी करावी. आपण दोघे मिळून काम केलं तर माझं कर्ज लवकर फेडता येईल आणि त्यानंतर आपण आनंदाने आयुष्य जगू. उर्मिलाने आता अजितला आपला नवरा म्हणून स्वीकारलं होतं, म्हणून त्यासाठी तिने ही नोकरी करायला सुरुवात केली. एका कंपनीत अजित आणि उर्मिला दोघेही काम करू लागले. दोघांनाही दर महिन्याला 14,000 रुपये पगार मिळत होता. अजितचं कर्ज लवकर फेडता यावं म्हणून उर्मिला ओव्हर टाईम देखील करू लागली. ती रोज 12-12 तास काम करत असायची. अजित अनेक वेळा वेळेआधी कामावरून घरी निघून यायचा, पण उर्मिला मात्र पूर्ण वेळ काम करत राहायची. तिला मिळणारा संपूर्ण पगार ती अजितच्या हातात द्यायची. ती म्हणायची, हे पैसे घे आणि तुझं कर्ज फेड. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत राहिले. एके दिवशी उर्मिलाने अजितला सांगितलं, आपल्या प्रेमाची खून आता माझ्या पोटात वाढत आहे. तिने पुढे सांगितलं, मी गरोदर आहे. हे ऐकताच अजितचा चेहरा बदलला. तो म्हणाला, आत्ता मला हे बाळ या जगात यावं असं वाटत नाही. आधी आपण आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ, नंतर आपण मूल करण्याचा विचार करू. पण उर्मिलाने त्याला ठामपणे नकार दिला. ती म्हणाली, हे आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. मी या बाळाला नक्की जन्म देणार. मी कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करणार नाही. अजितने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, तिला गर्भपात करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु उर्मिला आपल्या निर्णयावर ठाम राहिली. काळ पुढे सरकत गेला. दरम्यान सप्टेंबर महिना आला. 15 सप्टेंबर 2025 रोजी अजित उर्मिलाला म्हणाला, मी काही दिवसांसाठी गावी जात आहे, थोड्या दिवसांनी परत येईल. असे सांगून अजित बिहारला निघून गेला. तो दरभंगा जिल्ह्यातील कटका गावात आपल्या घरी पोहोचला. उर्मिला मात्र दिल्लीतच राहिली. गावी पोहोचताच अजितने आपला मोबाईल बंद केला. त्याने उर्मिलासोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं. हळूहळू 1 महिना उलटून गेला. उर्मिलाला सतत प्रश्न पडू लागला, अजित माझ्यासोबत बोलत का नाही. तिने अनेकदा त्याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ती स्वतःची नोकरी करत होती. बराच प्रयत्न केल्यानंतर अखेर अजितचं उत्तर आलं. तो म्हणाला, उर्मिला, तू तुझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जग. मला आता तुझी काही गरज नाही. मी दुसरं लग्न करतोय. मला पुन्हा फोन करू नको. माझ्या मागे लागू नको. हे शब्द ऐकतात उर्मिलाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्यासोबत पुन्हा एकदा इतका मोठा विश्वासघात झाला आहे. उर्मिलाला धक्का बसला होता. तिने मिळालेला पगार हातात घेतला. 2 नोव्हेंबर 2025 रोजी ती अजितचा शोध घेत त्याच्या दरभंगा येथील घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर तिने अजितच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाचा फोटो दाखवला. ती म्हणाली, मी तुमच्या घरची सून आहे. आता मी इथेच राहणार आहे. पण अजितच्या घरच्यांनी तिचं एकही ऐकून घेतलं नाही. अजितचे आईवडील, बहीण आणि काका यांनी मिळून तिला घराबाहेर ढकलून दिलं. ते म्हणाले, तू कोण आहे आम्हाला माहीत नाही. आमच्या मुलाचं दुसरं लग्न ठरत आहे. इथे येऊन तू गोंधळ घालू नको. इथून निघून जा. नाईलाजाने उर्मिला तिथून निघून गेली. ती आपल्या बहिणीच्या सिमरी येथील घरी राहू लागली.
काही दिवसांनी 1 डिसेंबर 2025 रोजी ती सिंहवाडा पोलीस ठाण्यात गेली. तिने आपले सर्व कागदपत्र आणि अल्ट्रासाऊंडचा अहवाल सोबत नेला. त्यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वसंत कुमार होते. त्यांच्यासमोर उर्मिला रडू लागली. ती म्हणाली, साहेब, माझ्या पोटात 7 महिन्यांचं बाळ आहे. कधीही माझी डिलिव्हरी होऊ शकते. माझ्यासोबत खूप मोठा विश्वासघात झाला आहे. त्यानंतर तिने सुरुवातीपासूनची संपूर्ण कहाणी सांगितली. ती म्हणाली, माझ्याकडून एक मोठी चूक झाली. त्या चुकीमुळे माझ्या पहिल्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला. त्यानंतर मी अजितसोबत राहू लागले, पण आता त्याने देखील मला सोडून दिलं. आता मी कुठे जाऊ? माझा आधार कोण आहे? उर्मिलाची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर पोलीस अधिकारी वसंत कुमार म्हणाले, तू एकदा अजितच्या घरी जा. जर त्यांनी तुला स्वीकारलं नाही तर परत माझ्याकडे ये, मी तुझी तक्रार नोंदवीन. त्यानुसार 8 डिसेंबर 2025 रोजी उर्मिला पुन्हा अजितच्या घरी गेली. ती म्हणाली, मला इथं राहायचं आहे. पोलिसांनी मला इथं राहायला सांगितलंय. मात्र अजितच्या घरच्यांनी पुन्हा तिच्यासोबत मारहाण केली. तिला घरातून हाकलून दिलं. ते म्हणाले, पुन्हा कधी ते दिसू नको. रडत रडत उर्मिला पुन्हा पोलीस ठाण्यात पोहोचली. ती पोलिसांना म्हणाली, साहेब, मला न्याय द्या. माझ्या पोटामध्ये बाळ आहे. ते या जगात आल्यानंतर मी त्याला काय सांगू? त्याच्या वडिलांनी आम्हाला सोडून दिलं असं कसं सांगू? उर्मिलाचं दुःख पाहून पोलीस अधिकारी वसंत कुमार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले, या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई केली जाईल. उर्मिलाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू. अजित शर्माने उर्मिलाला बायको म्हणून स्वीकारावं किंवा कायदेशीर लढाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. पुढे उर्मिलाच्या आयुष्यात काय घडलं? अजितने तिला पुन्हा स्वीकारलं की नाही? की तिला अजूनच संघर्ष करतच आयुष्य जगावं लागेल? याचं उत्तर भविष्यात मिळेल. ही घटना सांगण्यामागचा उद्देश कोणालाही दोष देणं किंवा दुःख पोचणे नसून समाजाला जागरूक करणे आहे. तुम्ही कुठेही असाल, स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. नेहमी सुरक्षित राहा. घटनाक्रमानुसार उर्मिलाने सुरुवातीलाच आपल्या नवऱ्यासोबत प्रामाणिक राहायला हवं होतं. क्षणिक आकर्षणासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करू नये, कारण सुखदुःखात शेवटी आपलीच माणसं साथ देतात. उर्मिलाकडून चूक झाली होती कारण तिने आपल्या नवऱ्याचा विश्वास सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवले. तरीही कोणत्याही माणसाची फसवणूक करणे, जबरदस्ती करणे किंवा जबाबदारी टाळणे योग्य ठरत नाही. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.